गुड मॉर्निंग ऑल, मेरी क्रिसमस सर्वांना. सगळे केक एक बाजूला, पण हा पुराने जमाने का केक एक बाजूला. काय म्हणता? दीदीने आणलेली कोथिंबीर वडी आज मी फ्राय करणार आहे. आमच्यासाठी इकडे पॅकिंग कोणी नाही करत, पण आमच्या भावासाठी इकडे मस्तपैकी पॅकिंग शॅकिंग सुरू. आता भाऊ चाललाय दीदीकडे एक दिवसासाठी आणि आपल्या सर्वांसाठी एक मोठा सरप्राईज आहे. ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये कळेल. चलो जाने दो इसको, बाय बाय छड्डो. आता मी इकडे गावठी भाज्या घेते मस्तपैकी. यांच्याकडच्या भाज्या एकच नंबर असतात. आता इकडचं ऊन आहे ते मी 1-2 राऊंड मारते आणि मस्तपैकी ऊन घेते. त्याच्यानंतर घरी आले आणि काहीतरी पौष्टिक हेल्दी हवंय, त्यासाठी मी मूग मटकी भिजत घातली. आता मोड आल्यानंतर याची भाजी किंवा आमटी एकच नंबर. त्यानंतर मी एक छोटीशी जादू केली. मला रव्याची पेस्ट करायची होती आणि तूप आमच्याकडे थोडंसं कमी होतं, त्याच्यामुळे ते मला मेल्ट करायचं होतं. गरम तांब्याच्या पाण्यावर मी ते मस्तपैकी ठेवलं आणि मेल्ट केलं. आता इकडे मम्मीच्या टेस्ट करतायत, कारण मम्मीला अजूनही फीवर आहे. तब्येत बरी नसतानाही मातोश्रींना काम करायचंय. असो, मला लागले भूक, कारण दुपारचे वाजले 2. जेवणाचा काही पत्ता नाही. म्हटलं 2 मिनिटात नाही 5 मिनिटात होणारी आपण मॅगी करूया पटापट. आणि मॅगी इतकी अप्रतिम होते ना, मसाला आणि मीठ वगैरे टाकून. आता मी इकडे दुपारच्या जेवणासाठी केले बटाटे फ्राय. तव्यातच त्या भात गरम केला. संध्याकाळची वेळ, आम्ही निघालो डॉक्टरकडे जाण्यासाठी. मस्तपैकी सगळे शॉपिंगचं सामान आहे. जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे, मेरी क्रिसमस. आणि मम्मीचे इकडे हेअर कट केले सुद्धा, मस्त वाटतात. मी विचार केला माझ्यासाठी काय करू का, पण तशी फारशी गरज नव्हती मला, कारण मी ऑलरेडी स्मार्ट आहे. त्याच्यानंतर आहे ना, इकडे 10 ते 12 रिक्षा गेल्यानंतर आम्हाला फायनली एक रिक्षा मिळाली. डॉक्टरकडून येताना आम्हाला इकडे मस्तपैकी जुन्या गाड्या दिसल्या, खूपच भारी होत्या. चला, टेक केअर ऑल, बाय.